19 फेब्रुवारीला कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन। 15 मे पर्यंत दोनही टप्पे सुरू होणार, पालिका आयुक्तांची माहिती। पंचवीस एप्रिलला गोखले पुलावरून होणार रहदारी सुरू, पालिका आयुक्तांची घोषणा। पश्चिम उपनगरातील मुंबईकरांना मोठा दिलासा। हुकुमशाहीला मी हिंदुत्व मानत नाही, उद्धव ठाकरेंचा जाहीर सभेत हल्लाबोल। घराणेशाहीला विरोध करताना तटकरेंचं घराणं कसं चालतं, भाजपला सवाल। टोलला विरोध नाही, पण टोल वसुलीत पारदर्शकता हवी, राज ठाकरेंची मागणी। उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती। छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर, अंजली दमानिया यांचा दावा। तर मला भाजपकडून कोणताही प्रस्ताव नाही, दमानियांना कुठून माहिती मिळाली मला कल्पना नाही, भुजबळांचं प्रत्युत्तर। इतर पक्षात जाण्याचा तुर्तास निर्णय नाही, अजित पवार गटात जाण्याच्या चर्चा बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी यांनी फेटाळल्या। जळगावच्या अमळनेरमध्ये आजपासून 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन। वाडी चौक परिसरातून ग्रंथदिंडी, देखावे आणि चित्ररथांचा सुद्धा दिंडीमध्ये सहभाग। महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात थोड्याच वेळात बैठक, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर बैठकीसाठी दाखल। महाविकास आघाडीच्या जागा वाटपात विदर्भातल्या लोकसभा मतदारसंघांवर काँग्रेसचाच वर्चस्व, 10 पैकी 6 जागा काँग्रेसच्याच पदरात पडण्याची शक्यता। भंडारा, गोंदिया, रामटेक हे मतदारसंघ सुद्धा काँग्रेसकडेच राहण्याची शक्यता। मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर, 2024-2025 साठी 59,954 कोटी रुपयांची तरतूद, तर शिक्षणासाठी यावर्षी 3,167 कोटी रुपयांची तरतूद। राज्यसभेचे खासदार लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा भाजपचा प्लॅन, नारायण राणेंसमोर लोकसभा निवडणुकीत कोणताही उमेदवार टिकणार नाही, दीपक केसरकरांचं वक्तव्य। मंगळवेढा तालुक्यातल्या दुष्काळी 24 गावांची कर्नाटकमध्ये जाण्याची मागणी, पाण्याअभावी ग्रामस्थ आक्रमक, लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराचं अस्त्र। चंपई सोरेन यांनी घेतली झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, चंपई यांच्यासह काँग्रेसचे आलमगीर आलम आणि राजदचे सत्यानंद भोक्ता यांचाही शपथविधी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।